नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इकडे निरूपाने सांगितलं आहे की सत्याला तुझं जे काय असेल ते तू घेऊन जा. म्हणून सत्या काय करतो माहिती आहे का? सत्या त्याच्या बाबांना हाताला धरून चाललेला असतो घेऊन. त्यावरती निरूपा बोलते, त्यांचा हात कशाला तू धरलास? त्यांचा हात सोड सोड. त्यावरती सत्या बोलतो, अगं तूच आत्ता बोललीस की तुझं काय असेल ते घेऊन चल म्हणून. मग कसं आहे, बा माझं आहे माहिती आहे ना, त्यामुळे मला बाला न्यायलाच लागेल ना. हे बा चल चल बघू असं म्हणायला लागतो. तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात, अरे काय चाललंय सत्या तुझं? तर सत्या म्हणत असतो, अरे चल की बा, तुला लय दमवलं, तिनं लय त्रास दिलाय, चल मस्तपैकी बाहेर राहू, एन्जॉय करू, त्रासातून मुक्त होशील, तुलाच तेवढं फ्रीडम भेटेल असं तो बाला म्हणत असतो. तर त्यावरती सत्याचे बाबा म्हणतात, बरं निरोपा मला जावं लागेल, असंही तू सारखी म्हणतीस ना, सत्यजित तुमचा मुलगा आहे, सत्यजित तुमचा मुलगा आहे. मग आता माझ्या मुलावर मला गेलंच पाहिजे. जिथं माझा मुलगा आणि सून तिथंच मला राहावं लागेल ना, त्यामुळे मला गेलंच पाहिजे, असे सत्याचे बाबा म्हणायला लागलेले असतात. हे ऐकून आता निरोपाला आलेलं असतं टेन्शन. हे असे का बोलायला लागलेत? मी ह्यांना कुठं जायला सांगितले? तर यावरती सत्या बोलतो, चल बा चल आवर लवकर. असंही ते काय करायचं, तिला राहणे तिच्या पोरांच्या जवळ. तर यावरती सत्यजितचे बाबा बोलतात की हे बघ निरोपा, तू जसं म्हणतेस का नाही, तुझा सत्यजित तुमचा मुलगा आहे, असं तू त्याला कधी त्याचा मुलगा मानला नाहीस. त्यामुळे तू राहा तुझ्या मुलांच्या जवळ, सुनांच्या जवळ, मला राहून दे माझ्या लेकाजवळ आणि सुनाजवळ. असं म्हणल्यानंतर आता पंकजी विचार करतो, हे काय बाबा बोलायला लागले, असे का बोलायला लागले? आणि आता निरोपाला मात्र टेन्शन आलं आहे की हे असे का म्हणले, म्हणजे हे सत्याबरोबर राहणार? तर यावरती ते बोलतात की हे बघ, मला काही करून ना तिन्ही मुलांच्याबरोबर राहायचं आहे, त्यामुळे तुझं तू ठरव की मी तर राहू का जा. असं म्हटल्यानंतर आता निरूपाकडे पर्यायच राहिलेला नाही. निरूपा म्हणते, मी तुम्हाला जायला सांगितले नाही, मी सत्याला जायला सांगितलेलं आहे. तर त्यावरती सत्या बोलतो की हो तू बोलतीस ना माझं सगळं घेऊन जा, मग माझा बा आहे, तूच म्हणतेस की माझ्या बाला तुमचा मुलगा आहे म्हणून, मग तू माझा बा आहे ना, मग मी त्याला घेऊन जाणारच की. असं म्हणल्यानंतर आता निरूपा बोलते, ठीक आहे, कुठं बी जायची गरज नाही कुणीच, पण जोपर्यंत माझा रवी घरात येत नाही तोपर्यंत, जर माझा रवी घरात आला नाही परत, तर मात्र ह्या दोघांनी घरातून बाहेर जायचं, फक्त आणि फक्त ह्या दोघांनीच, तुम्ही नाही. असं तर निरोपा बोललेले असते रागात. तर यावरती सत्याचे बाबा बोलतात, हे बघ, मला काही करून माझ्या तिन्ही पोरांच्या जवळ राहायचं आहे, मला असं कुणाजवळ ह्याच्याजवळ त्याच्याजवळ असं राहायचं नाही, मला सगळं कुटुंब एकत्र हवं आहे, असे सत्याचे बाबा म्हणत असतात. आता मात्र जेव्हा निरोपा म्हणते की जोपर्यंत रवी घरी येत नाही तोपर्यंत, रवी जर घरी आला नाही तर मात्र सत्याला बाहेर जावं लागणार, ते ऐकून मात्र पंकजचा चेहरा खुलाले आहे. पण तिनं पूर्णपणे सांगितलेलं आहे, परतच्या वेळी तुम्ही नाही, फक्त आणि फक्त त्या दोघांनीच जायचं, असं म्हणून निरोपा आता तिथून निघून गेली आहे. निरोपा तिथून निघून गेल्यानंतर काय होतं की इकडे सत्यजितचे बाबा बोलतात की बाबा बास झालं, आता तर हात सोड, गेली किती आता, असं म्हणतात आणि तो हात सोडतो. आणि आता हे सगळे आतमध्ये गेल्यानंतर पंकज आणि देविका बोलत असतात, काय रे, कसला भारी चान्स आला होता, तो पण हातातनं गेला. मला वाटलं ही मीरा आणि सत्या जातात वाटतं घरातून बाहेर, पण काही गेलीच नाहीत, काय सगळं शेट, असं म्हणते. तेवढ्यातच मात्र पाठीमागून भॉ केल्यासारखं सत्या पाठीमागे येतो आणि सत्या बोलतो, मी कुठंच नाही गेलेलो, मी इथंच आहे, मी कुठंच जाणार नाही, असं म्हणतो परत जातो. परत आणि पाठीमागे येतो आणि बोलतो, खरं सांगू का, माझ्याकडे लय चान्स होता तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायचा, पण काय करायचं माहिती आहे का, माझ्या बाला तिन्ही पोरं एकत्र पाहिजेत ना, म्हणूनच तुम्ही इथं आहे. आणि लाली पावडर, दुसरीकडे तिसरीकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या व्रताकडे लक्ष दे की, विसरलीस काय व्रत होतं ते, असं तिला म्हणतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे रूममध्ये ना सत्यजीतचे बाबा फेऱ्या मारत असतात आणि विचार करत असतात, आत्ता तर निरूपा कशी तर शांत झाले, पण रवीन रिया जर घरी आली नाही तर तिच्या रागाला काय उत्तर देणार आणि काय तर अनर्थ होऊन बसेल, घरामध्ये सगळं प्रॉब्लेम्स होऊन बसतील, मला काही जरी केलं तर घराची सुखशांती टिकून ठेवायची आहे, मला तिन्ही पोरे ह्याच घरामध्ये पाहिजेत, असं विचार ते करत असतात. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय, रवी मात्र विचार करत असतो, खरंच रियाचा राग साहजिक आहे, तिच्या वडिलांना असं कोणी जर मारलं तर ती कशी येईल माझ्याबरोबर घरी, आणि मी तिला बोलणं पण चुकीचं आहे, असा रवी स्वतःशीच विचार करत असतो. कारण की त्याला असं वाटत असतं रिया चिडली आहे ती योग्यच आहे. आणि आता इकडे आपण पाहतो काय, रवीचे वडील विचार करत असतात, काय करू, आता रवीला फोन करतो आणि विचारतो. म्हणून ते आता रवीला फोन करतात आणि फोनवरती रवीला बोलतात, रवी काय झालं रे, कुठंपर्यंत आलाय तुम्ही, असं म्हणल्यानंतर रवी बोलतो, बाबा अजून आम्ही रियाच्याच घरी आहे. तर त्यावरती बाबा बोलतात, हो का,
मग कधी निघणार आहे तुम्ही? किती वेळ लागेल तुम्हाला घरी पोचायला? असं म्हटल्यानंतर रवी बोलतो, बाबा आत्ता तर काही मी येऊ शकत नाही. तर बाबा बोलतात, का काय झालं आहे? तर यावरती रवी बोलत असतो तिकडून, बाबा तुम्ही मला सांगा, रिया एवढी चिडली आहे, तिच्या बाबांना असं मारलं गेलं होतं भर पार्टीमध्ये, मग ती कशी ऐकल सांगा मला? ती राजावरती रागावली आहे आणि ती काय घरी यायला आत्ता तयार नाही आहे असं म्हणत असतो. तर यावरती ते म्हणत असतात, रवी मान्य आहे मला, तिला वाईट वाटलं असेल, तिला राग आला असेल, पण तू शांत बसून तिला समजावून सांग आणि तिला घरी घेऊन ये ना. तर यावरती रवी बोलत असतो, बाबा हे बघा, असं जर तुम्हाला जर कोणी मारलं असतं एखाद्या भरपाटीत, तर मी काय केलं असतं सांगा? मी गेलो असतं का त्या घरी परत? मग मी तिला कुठल्या तोंडाने सांगू सांगा? कुठल्या तोंडाने मी तिला समजावू? आणि मला वाटत नाही की रिया यावेळी समजून घेईल म्हणून, आणि रियाचं काय चुकतंय असंही मला वाटत नाही. तर यावरती बाबा तिकडून बोलत असतात, रवी हे बघ, रियाच्या वडिलांचं चुकलं आहे, त्यांनी मीराजला असं शब्दामध्ये बोलायला नाही पाहिजे होतं, सगळं समजून घ्यायला हवं ना रियाने पण. तर यावरती ते बोलत असतात, हे बघा आता रियाने जे पाहिलं, जिच्या डोळ्याने जे पाहिलं त्यावरतीच ती विश्वास ठेवला ना तिने, तिला अगोदरचं काहीच माहिती नाही, त्यामुळे सत्यदादा जे वागलं आहे ते तिला चुकीचं वाटत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू का बाबा, मला नाही वाटत की रिया घरी येईल, आणि आता मी तिथे येणे, तिला सोडून येणे हे मला बरोबर वाटत नाही. मी आता रियाबरोबरच इथं थांबत आहे असं म्हणतो रवी. असं म्हणल्यानंतर मात्र बाबांना खूप वाईट वाटतं. अरे असं का म्हणतोयस रवी? तर रवी बोलतो, हो बाबा, मी आता तर काही घरी येणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मी फोन ठेवतो असं तो म्हणतो. असा फोन ठेवतो म्हणत असतो तेव्हाच ना खरं बाहेरून ना रियाची आई हे सगळं ऐकत असते. आणि आता त्या दोघांनी ठरवलं असतं की रवीला आईवडिलांसारखं प्रेम द्यायचं, जेणेकरून तो घरातूनच जाऊ नये. आता ती मात्र त्याच्यासाठी ज्यूस करून घेऊन आलेली असते, आणि रवीचा चाललेला सगळा फोन ऐकल्यानंतर तिला आनंद झालेला असतो की तो फोनवरती बोललेला असतो की आता तर आम्ही काही घरी येणार नाही, आता थोड्या वेळासाठी काय तोही तर राहतोय, मग त्याला कायमस्वरूपी कसा ठेवून घ्यायचा ह्याचं यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. रवी मात्र खूप नाराज आहे आणि शांत एकटा बसलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे रवीसाठी ज्यूस घेऊन आलेली सासूबाई त्याच्याजवळ जाऊन बसते आणि बोलते, रवी बेटा बरं आहेस का तू? हे घे, तुझ्यासाठी मी ज्यूस आणला आहे. त्यावरती रवी बोलतो, मला नको आहे ज्यूस. तर ती बोलते, हे बघ, मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना, रियाची आई, आणि तुझी आई सारखीच ना, तशी मीही तुझ्या आईसारखीच आहे. रवी बेटा, तू एवढा सगळ्यांचा विचार करतोस, मग तुझ्याशी का रे सगळे अशी वागतात असं म्हणते, आणि त्यानंतर त्याला ज्यूस प्यायला देते. ते पाहून आता रवीला खरंच जरासं वाटलं असतं की या खरंच आपल्या आईसारख्या आहेत, आणि तो बोलतो, खरंच एवढं होऊनसुद्धा तुम्ही माझ्याशी किती व्यवस्थित वागत आहात. तर त्यावरती ती बोलते, हे बघ रवी बेटा, आमची रिया एकटीच मुलगी आहे आणि तूही आमचा मुलगाच आहे ना, मग मी तुझ्याशी चांगलंच वागणार ना असं बोलते, आणि त्याला ज्यूस प्यायला देते. आणि तो ज्यूस पितो, आणि ज्यूस पिल्यानंतर बोलतो, खरंच मम्मा तुम्ही किती चांगला आहात ना, एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्ही माझ्याशी किती चांगलं वागत आहात असं बोलतो. आता त्याला खरं त्यांचा चेहराच माहीत नाही आहे, ह्यांनी मात्र गोड फूस लावून त्याला बरोबर गुंडाळलेला आहे, आणि रवीला आता घरातले चुकीचे वाटत आहेत. रवी म्हणत असतो, खरंच सत्यदादाच खूप चुकलं, त्यांना असं पार्टीमध्ये वागायला नाही पाहिजे होतं असं म्हणतो. असं म्हणल्यानंतर मात्र आता बाहेर उभे असलेले रियाचे वडील मात्र खूप आनंदी झालेले आहेत, कारण की त्यांनी ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. इकडे आपण पाहतो काय की बाबा बाहेर बसलेला आहेत आणि मीरा तिथे चहा घेऊन आले आहेत. तेवढ्यातच मीरा चहा घेऊन आल्यानंतर सत्याही तिथे येतो आणि बोलतो, मला पण चहा पाहिजे. तर यावरती ती बोलते, मी काय देऊ तुम्हाला चहा? तर सत्या बोलतो, का देऊ म्हणजे, मला पाहिजे म्हणून दे. ती बोलते, का तुम्ही कुठं माझ्या सगळ्या गोष्टी ऐकता? तर त्यावरती सत्या बोलतो, का काय ऐकलं नाही मी तुझं? कधी ऐकलं नाही मी तुझं? ए बाबा की मी तर हिचं सगळं ऐकतो, ही म्हणाल तसं करतो, तरीसुद्धा कशी बोलते बघ. त्यावरती मीरा बोलते, नाही कधी तुम्ही माझं ऐकलं का? मी तुम्हाला सांगितलं होतं घरी गेल्यानंतर सासूबाई खूप चिडली असतील, शांत बसा, भांडण करू नका. राहिलं का तुम्ही भांडण करायचं तसं भांडण केलंच ना. तर त्यावरती सत्या बोलतो, मी तुला किती वेळा सांगू गो बाबा, मी तुम्हाला सांगू का मी कधीसुद्धा का नाही असं नाही की तिचं ऐकलं, मी सगळं हिच्यासाठीच करतो, हिच्या मनासारखं सगळं करतो, तरी पण अशी बोलत असते, तरी पण तिला असं वाटतं की मी हिचं काय ऐकत नाही. तर इकडं मीरा आणि त्याला बडबडत असते. ह्या दोघांचं कुत्र्या मांजराचं भांडण पाहून बाबा बोलतात, काय चाललं तुमच्या दोघांचं? तुम्ही दोघं समोरासमोर का बोलत नाही? मला कशाला मध्ये आणले? काय असेल ते समोरासमोर भांडा तुमचं तुम्ही, असं हे म्हणत असतात. इकडे आपण पाहतो काय देविका पंकजी तिथं हॉलमध्ये येऊन बसलेले असतात आणि ह्या दोघांचं भांडण पाहत असतात. आणि मीरा म्हणत असते, नाही बाबा, हे कधीही माझं ऐकत नाही, दरवेळी स्वतःचंच खरं करतात, त्यांना जे पाहिजे करायचं तेच करणार. बाबा बोलतात, बास झालं, आता काय झालं विषय ते तर सांगा मला, उगाच मला मधल्यामध्ये का असं करायला लागलं आहे?
तर मीरा बोलते, बाबा मी सांगितलं होतं का नाही त्यांना, तुम्ही सासूबाई जरी भांडायला लागल्या तर तुम्ही शांत बसा. एकानं कोणी तर शांत बसलंच पाहिजे ना, त्याशिवाय भांडण कसं शांत होईल. तर यावरती बोलत असतो, हे बघ मी कधी काय केले सांग, मी शांतच बसलो होतो. इकडून पंकज बोलतो, हा आणि शांत, हा आणि माघार घेणार, असं पंकज पटकन बोलतो. पंकज तसं बोलल्यानंतर तो बोलतो, तेवढ्यातच काय होतं माहिती आहे का, दारावरती ना एक कुरिअर बॉय येतो आणि तो बोलतो, रवी आहे का घरी. तर तसं बोलल्यानंतर लगेच निरोपा बाहेर येते. निरोपाला असं वाटतं की रवी आला का काय. तेवढ्यातच सत्यजितच्या बाबांच्या लक्षात नसतं, ते रवी आलास का, तुझं पार्सल आलं आहे बघ, ये बाहेर, असं म्हणतात. त्यांच्या लक्षातही नसतं की रवी घरी नाही. आणि आता निरोपा बाहेर येते आणि तिला वाईट वाटतं की रवी घरी नाही आहे. त्यावरती आता सत्या बोलत असतो की अगं निरोपा, रवी आलेला नाही आहे, त्याचं काही तर पार्सल आलं आहे म्हणून हाक मारत होते. असं बोलल्यानंतर तो जातो आणि पार्सल बॉयकडून ते सही करून ते पार्सल घेतो. ते पार्सल घेतल्यानंतर देविका बोलत असते, आता हे पार्सल द्यायला जायला लागेल का काय रियाच्या घरी, कारण की मला तर वाटत नाही की रिया आणि रवी कधी घरी येतील, असं म्हणतात. तेवढ्यातच सत्या काय करतो, ते पार्सल मीराकडे येतो आणि निरोपा ते पार्सल लगेच हिसकावून घेते, बोलते, माझ्या पोराचं ते पार्सल आहे, माझं मी ठेवते. तर देविका म्हणत असते, मला खरंच नाही वाटत ते दोघे घरी येतील माहिती आहे का, एवढा अपमान झाल्यानंतर ते पार्सल द्यायला तिकडं जावं लागेल काय, असं म्हटल्यानंतर निरोपाला थोडंसं टेन्शन आलं. निरोपाने चेहरा पाडला. तर यावरती देविका म्हणत असते, रिया आणि रवी घरी नाही तर आपल्याला किती वाईट वाटते ना, पण ह्या दोघांना कसलाच फरक पडत नाही. असं म्हणल्यानंतर पंकज उठतो आणि बोलतो, मला काय वाटतं सांगू का, रवी एकाच ह्याच्यावरती घरी येईल. ती कुठली गोष्ट सांगू का, जेव्हा सत्या हा तिच्या वडिलांची माफी मागेल, अशी तशी नाही, नाक घासून माफी मागेल, तेव्हा मात्र ते माफ करतील आणि रिया रवी ह्या घरात येतील, असं आता पंकजनं सगळ्यांसमोर सांगितलं आहे. असं पंकज बोलल्यानंतर सत्या काय बोलतो माहिती आहे का, सत्या म्हणतो, मी माफी मागायला तयार आहे, पण त्यांनी मीराचा अपमान केला होता, धूमकेतूचा अपमान केला होता ना, त्यांनी धूमकेतूची माफी मागावी, मग मी लगेच त्यांची माफी मागतो. असं म्हणल्यानंतर आता पंकजचं बोलणं सक्सेसफुल झालं आहे. पंकज बोलतो, हां कसं बोलला आता. तर यावरती सत्याचे बाबा बोलता, बास करे तुम्ही, काय चाललंय तुमचं, कशाला वाद घालताय, चाललंय काय तुम्ही करताय काय, हां रवी रिया घरी येत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला घोरा लागलेला आहे, असं बोलतात आणि बाबा रडायला लागतात. ते पाहून मात्र आता सगळेच इमोशनल झालेले असतात, कारण की बाबांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. ते म्हणतात, रवी रिया घरी नाहीत, त्या दोघांना कसं एकत्र आणलं पाहिजे, त्या दोघांच्यामधले वाद कसे मिटवले पाहिजेत, घरी कसं आणलं पाहिजे, त्याचा विचार करू सोडून तुम्ही आपापसात काय भांडत बसलाय, असं ते म्हणतात. असं म्हणल्यानंतर मात्र सत्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की ते म्हणत असतात की मला जोपर्यंत ते दोघे घरी येत नाही तोपर्यंत मात्र खूप टेन्शन येणार आहे. आणि तसं बोलून आता बाबा आतमध्ये निघून जातात. बाबांना एवढं दुःखी पाहून मात्र सगळेच दुःखी झालेले असतात, कारण की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि त्यांना असं वाटत असतं की आपली तिन्ही मुलं एकाच घरामध्ये नांदावी, आणि आता एक मुलगा घरामध्ये नाही म्हणल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटत असतं. त्यांना वाईट वाटलेलं पाहून आता निरोपालाही भरून आलेलं असतं, कारण की तिचाही लाडका मुलगा आता घरामध्ये नाही. जेव्हा बाबा आतमध्ये जातात तेव्हा मात्र मीरा खूप टेन्शनमध्ये असते की बाबांना किती वाईट वाटलं आहे. त्यानंतर काय होतं माहिती आहे का प्रेक्षक, निरोपा रूममध्ये जाते आणि विचार करत असते, कधी माझी रिया रवी घरी येतील, अजून कशी घरी आली नाही. जेव्हा बाबा तिथून रडत जातात तेव्हा मात्र आपल्या सत्याच्या काळजावरती दगड पडल्यासारखं झालेलं असतं. आणि आता निरोपा म्हणते, आता आपणच माघार घेतली पाहिजे, काय करायचं. कसं आहे माहिती आहे का, त्या रियासारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मला गमवून चालणार नाही, मलाच माघार घेतली पाहिजे, मीच फोन करते, असं ते विचार करत असते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे रियाचे वडील मात्र आपल्याला किती वाईट वाटलं आहे, किती त्रास झाला आहे असे करून डोके शांत ठेवून झोपण्याचं नाटक करत असतात. त्यावरती रिया तिथे येते बोलते, डॅडा तू बरं आहेस ना रे, तुझं खूप दुखत नाही ना रे, तुला त्रास होत नाही ना रे, अशी म्हणत असते. असं म्हणल्यानंतर ते बोलतात की हा त्रास काहीच नाही, तुला जर वाटतं हा त्रास कायमस्वरूपी बंद व्हावा, कारण की तू जर त्या घरात परत गेलीस तर हा त्रास कायमस्वरूपी होत राहणार नाही, होणार आहे ना, त्यापेक्षा हा त्रास शेवटचाच असावा, तुला असं वाटत असेल तर तू ह्या घरात राहा, तू आणि रवी दोघे ह्या घरात राहा, मग आम्हाला कोण आहे सांग, तूच आहे ना फक्त. आणि दुसरी गोष्ट, आमचं काय आम्ही आज आहे उद्या नाही, असं म्हणल्यानंतर रिया म्हणत असते, डॅडा असं काय बोलतोयस तू, असं म्हणल्यानंतर ते बोलत असत, हे गोष्ट लक्षात ठेव, आम्ही काय आज आहे उद्या नाही, हे आहे ते सगळं तुझंच आहे ना,
त्यामुळे तू इथं राहा असं ते म्हणत असते. आता इकडे आपण पाहतो काय की निरोपाने ठरवलेलं आहे की आता आपणच फोन करायचं रियाच्या वडिलांना, आपल्यालाच माघार घ्यावा लागेल असं विचार करून ती आता फोन हातामध्ये घेते आणि आता रियाच्या वडिलांना फोन करत असते. तेवढ्यातच आपण पाहतो काय रिया त्याच्या डॅडाजवळ बसलेली असते आणि आता निरोपाचा फोन वाजल्यानंतर इकडे रियाचे डॅडा रियाला म्हणत असतात, पाहिलंस का आता ही बाई मला आता फोन करून त्रास देणार, मला किती छळते बघ, त्रास देऊ, मला आता काही बोलायची इच्छा नाही असं ते म्हणत असतात. त्यानंतर ती डायरेक्ट फोन घेते आणि बोलते, डॅडा तुम्ही बोलू नका, माझं मी बोलते असं करून ती फोन हातामध्ये घेते. आणि जेव्हा ती फोन हातामध्ये घेते तेव्हा मात्र डायरेक्ट त्यांना ओरडायलाच चालू करते, काय आहे मम्मा, कशाला फोन केला आहे तुम्ही, तुमची हिंमत तर कशी झाली डॅडाला फोन करून त्रास देण्याची, काय काम आहे तुमचं. असं म्हणल्यानंतर निरोपा बोलत असते, बरं झालं तूच फोन उचललास, मला तुझ्याशीच बोलायचं होतं, कधी येते तुम्ही घरी. असं म्हणल्यानंतर रिया म्हणत असते, कसं विचारू शकता ना तुम्ही कधी येत आहे ते घरी म्हणून, मी त्या घरी परत येणार नाही आणि रवीही त्या घरी परत येणार नाही. तर यावरती ती बोलत असते, अगं असं का करतेस तू, एवढं काय झालं मान्य आहे त्याची चूक झाली. तर यावरती ती बोलत असते, का तुमचा मुलगा कसा वागला तुम्हाला कळालं नाही का, तो कितीचा चुकीचं वागला, त्यानं माझ्या डॅडीला भर ह्याच्यामध्ये पार्टीमध्ये मारहाण केली. तर यावरती ती बोलत असते, हो चुकला तो खरं, पण मी तुला किती वेळा सांगितलं तू चांगला जाऊ नको त्याच्याजवळ, तर तुलाच येतं. त्यावरती रिया म्हणत असते, कसं आहे ना, मी सत्यदादाला खूप चांगला मानत होते, मी त्याला माझा दादा म्हणायला चालू केलं होतं, पण तो असं वागल असं मला वाटलंच नव्हतं. तर यावरती निरूपा बोलते, मी तुला खूप वेळा समजावलं होतं तो असं आहे, तुम्हाला आता कळालं का मी त्याच्याशी अशी का वागते म्हणून, तू त्यावेळी माझं ऐकलं नाहीस. त्यावरती रिया बोलते, हे बघा मी इंडिपेंडेंट आहे, माझ्या डॅडाने मला इंडिपेंडेंट बनवलं आहे, मी दुसऱ्याच्या ह्याच्यावरती नाचत नाही, मला जे वाटतं तेच मी करते. आणि आता मला हेच वाटत आहे की मी आता त्या घरात परत येणार नाही आणि ना रवीसुद्धा येणार आहे. आता हे सगळं ऐकून मात्र इकडे रियाच्या वडिलांना खूप छान वाटत असतं, कारण की रिया सासूला सडेतोड उत्तर देत असते. तर यावरती सासू म्हणत असते, अगं असं का करतेस रिया. तर रियाकडे काही सासूच ऐकून घेत नसते आणि तिकडून बडबडत असते, म्हणत असते, ज्यांनी माझ्या डॅडाचा अपमान केलेला आहे त्या घरात मला परत यायचं नाही आणि हाच माझा फायनल डिसिजन आहे आणि माझ्याबरोबर रवी त्या घरात परत येणार नाही हे तुम्हाला मी सांगते. असं म्हणल्यानंतर मात्र आता खरंच निरोपाला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की आता ती काहीच ऐकायला तयार नसते आणि तिकडून मात्र खूप बडबडायला सुरुवात केलेलं असतं. तर ती बोलत असते, घरी आल्यानंतर आपण विषय मिटू, पण काहीही आता रिया ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. रियावर असते, जिथे माझ्या वडिलांचा इतका अपमान होईल त्या घरात मला यायचंच नाही असं बोलून आता फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर ही निरोपा स्वतःशीच म्हणत असते, काय आहे ही माझी सासू आहे का मी तिची सासू आहे, काय मला कळणंच झाले नक्की कोण कुणाचं, किती बडबडते ही, किती बोलते ही, असं निरोपा स्वतःशीच म्हणत असते. पण फोन ठेवल्यानंतर तिला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती म्हणत असते, याचा अर्थ असा आहे की आता माझा रवी घरी येणारच नाही का काय, असं बोलून तिला खूप वाईट वाटलेलं असतं आणि अक्षरशः आता ती रडायला लागलेली असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय की रियाचे बाबा म्हणत असतात, काय झालं रिया, तू एवढी पॅनिक होऊ नको, त्रास करून घेऊ नको. तर यावरती रिया बोलते, नाही डॅडा, मला त्यांना असंच बोलायचं होतं आणि तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे, तुम्ही विश्रांती घ्या असं बोलते. असं बोलल्यानंतर रियाच्या वडिलांना मात्र आतून एवढा आनंद झालेला असतो, कारण की त्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या असतात. इकडे आपण पाहतो काय माहिती आहे का, सत्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला कसं सगळं पार्टीमध्ये झालेलं आठवायला लागलेलं असतं, कसं धूमकेतूला असं बोललेलं होतं. तो बोलला होता, काय रे सत्या, तिचा हा चेहरा बघून तू पास केलंस का काय, तिला लग्नासाठी हो बोललास का काय, साधा बोळा चेहरा आणि करणारी चोरी लबाडी, वा 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 छान, असं बोललेला त्याला आठवत असते. तिच्यावरती केलेले आरोप आठवत असतात की तू फुलं विकण्याविषयी काम कर की, स्वतःला विकून पैसे कमव की, असं जे म्हणलेले होते रियाचे वडील ते मात्र त्याच्या डोक्यामध्ये सारखं फिरून येत असतं. तेवढ्यातच काय होतं, मीरा आता चहा घेऊन आलेली असते. चहा घेऊन आल्यानंतर तो बोलत असतो, नको आहे मला चहा. तर मीरा बोलते, घ्या ना चहा, छानपैकी आलं कुठून केलेला चहा आहे. तर सत्या बोलत असतो, नको आहे मला चहा. आणि तरी तो चहा ते हात घेण्यासाठी हात पुढं करतो आणि त्याच्याकडे लक्ष दुसरीकडेच असतो आणि चहामध्ये बोट जातं आणि त्याला आता ते भासतं पाहिल्यानंतर मीरा बोलते, अहो काय झालं, चटका बसलं का, खूप दुखतंय का, असं म्हणल्यानंतर इकडे सत्या बोलत असतो,
कसं आहे ना, बाच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि रवी घरी येत नाही, हे ज्या गोष्टी आहेत तो खूप मोठा जीवाला लागणारा चटका आहे. हा काय चटका जास्त मोठा नाही असं आता सत्या म्हणत असतो. कारण की हाताला भाजलं हे थोड्या वेळासाठी आहे, पण वडिलांच्या मनात जे वाईट वाटते किंवा वडिलांच्या डोळ्यातून जे आलेलं पाणी आहे आणि रवी घरी येत नाही, हा जीवाला लागणारा चटका आहे आणि तो काही लवकर बरा होईल असं त्याला वाटत नाही. मीरालाही खूप वाईट वाटतं की यांना मनातून किती वाईट वाटत आहे. खरंच या गोष्टी किती अवघड होऊन बसल्या. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो निरोप बोलते, जोपर्यंत रवी घरी येत नाही तोपर्यंत माझं व्रत राहणार आहे. असं बोलल्यानंतर आता सत्या काय करतो, आईनं खावं म्हणून काय करतो, तिच्या आवडीची बिर्याणी घेऊन येतो आणि तिला सगळ्यांना बिर्याणी खायला होतो. आता काही बिर्याणी बघून आता निरोपाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि सगळं जेवण फस्त झाल्यानंतर बोलते, माझ्या वाटणीचं पण सगळं संपलं. तेवढ्यातच आता सत्याने बाजूला एक ठेवलेलं बॉक्स समोर घेतो आणि म्हणतो, निरोपा तुझ्या वाटणीचं कसं मी संपवून देईन. आता आपण उद्याच्या भागामध्ये हा एपिसोड नक्कीच पाहू. त्यासाठी तुम्ही कंटिन्यू पाहत राहा.